श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. गुरुचरित्र अध्याय 15. श्री गुरूंचा महिमा प्रकट झाला, त्यामुळे अनेक लोक त्यांच्या भजनी लागले. आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास येऊ लागले. त्यात चांगले वाईट धूर्त सगळेच गुरुपाशी येत होते. सारे शिष्य हो पाहत होते. नाना जातीचे लोक येऊन वरदाने मागतील म्हणून श्री गुरु गुप्त रूपाने राहिले. स्वतः परमेश्वर भक्ती पाहून योग्यतेप्रमाणे वर देतो, म्हणूनच श्री गुरु तेथे गुप्त रूपाने राहिले. सर्व शिष्यांना त्यांनी एकत्र बोलवले व तीर्थयात्रेत जाण्यास सांगितले. सर्व तीर्थे करून तुम्ही श्रीशैल येथे मला भेटावे असे सांगितले. तेव्हा श्री गुरूंना त्यांचे शिष्य म्हणाले, तुमच्या दर्शनानेच आम्हाला तीर्थयात्रा घडतात. श्री गुरूंच्या चरणापाशी सर्व तीर्थे असतात असे वेदांमध्ये व शास्त्रातही सांगितले आहे. तरी श्री गुरु त्यांना सूचना देऊ लागले, तुम्ही संन्यासी आहात. 5 दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी तुम्ही राहायचं नाही. संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थे पाहावीत, मग एका स्थानी स्थिरचित्त करून राहावे, हेही शास्त्रात सांगितले आहे. असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्र व नद्यांची माहिती सविस्तर समजावून सांगितले. आमचे विशेष सांगणे आहे की तुम्ही धर्माचे आचरण जास्तीत जास्त करावे, मग आम्हाजवळ यावे. बहुधान्य नामस्तवंतर आले की आम्ही श्रीशैल क्षेत्री येऊ. तिथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे. असा सर्व शिष्यांना श्री गुरूंनी उपदेश केला. तेव्हा सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले, तुमचे वाक्य आम्हाला परिसासारखे आहे. जो गुरु आज्ञा पाळत नाही तो यमपुरीत अखंड नरक यातना भोगतो. तेव्हा आम्ही श्रद्धापूर्वक सर्व तीर्थे करून येतो. शिष्यांचे बोलणे ऐकून श्री गुरूंनी त्या सर्वांना समान रीतीने उद्देशून प्रथम काशी क्षेत्री जाऊन गंगेची सेवा करावी व तिथूनच यात्रेस सुरुवात करावी असे सांगितले. नंतर नृसिंह सरस्वती बैजनाथ येथे गुप्तपणे राहू लागले. श्री गुरुचरित्र अध्याय 15 समाप्त. या अध्यायामध्ये एकच आपल्याला शिकवण मिळते, गुरूंची आज्ञा नेहमी पाळावी, कारण की गुरु आपल्या कल्याणासाठीच सांगत असतात. म्हणून गुरूंच्या आज्ञेत राहा, गुरूंच्या सेवेत राहा, गुरूंच्या नामस्मरणात राहा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.